नमस्कार. आज आपण इयत्ता 8वीची जी कार्यपुस्तिका आहे करूया मैत्री गणिताशी, त्यामधील 10 नंबरचा चॅप्टर आहे बघा, बहुपदींचा भागाकार. हा आपण सॉल्व करणार आहोत. तर बघा, खाली दिलेली सारणी पूर्ण करा असा प्रश्न आहे पहिला. यामध्ये बैजिक राशी दिलेल्या आहेत आणि बहुपदी आहेत किंवा नाहीत ते सकारण स्पष्ट करायला सांगितलेलं आहे. तर बघा, सुरुवातीला 1 नंबरचा बैजिक राशी दिलेली आहे 15x घन प्लस 17x प्लस 6. तर या एका चलातील बैजिक राशींच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक पूर्ण संख्या आहे. म्हणजे बघा, हा जो 3 आहे हा पूर्ण संख्या आहे म्हणून ही बहुपदी आहे. त्यानंतर 2 नंबरला काय आहे बघा, यमचा -2 घातांक प्लस 8m प्लस 7. तर यामध्ये -2 हा घातांक आहे आणि ही पूर्ण संख्या नाही आहे म्हणून ही बहुपदी नाही. त्यानंतर 0 ही देखील बहुपदी नाही. त्यानंतर बघा, कारण शून्याचा घातांक आपल्याला सांगता येत नाही. त्यानंतर 7 छेदस्थानी x प्लस 9x वर्ग मायनस 4. तर इथं हा x छेदस्थानी आहे त्यामुळे ही सुद्धा बहुपदी नाही आहे. त्यानंतर 15y वर्ग प्लस y घातांक छेदस्थानी 9 मायनस 18. ही बहुपदी आहे कारण घातांक हा 4, 2 हा काय आहे तर पूर्ण संख्या आहेत. त्यानंतर 6 नंबरला आहे वर्गमुळात y अधिक 6. तर हे वर्गमुळात y असल्यामुळं घातांक पूर्ण संख्या येत नाही आणि म्हणून ही बहुपदी नाही. तर अशा पद्धतीने हा प्रश्न पहिला सोडवायचा आहे. त्यानंतर खालील बहुपदींची कोटी ओळखा. 2 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला बहुपदी दिलेल्या आहेत आणि त्याची कोटी ओळखायची आहे. तर कोटी म्हणजे काय, दिलेल्या बहुपदीमध्ये असलेला सर्वात मोठा घातांक म्हणजे त्या बहुपदीची कोटी असते. तर बघा, या बहुपदीमध्ये सर्वात मोठा घातांक yचा 5वा घातांक आहे म्हणून कोटी किती आहे, 5 आहे. त्यानंतर या बहुपदीमध्ये सर्वात मोठा घातांक हा, तर बघा इथे करेक्शन आहे, इथे हा 4चा 4था घातांक नाही घेता येणार आपल्याला. तर पीचा 3रा घातांक हा मोठा आहे म्हणून या बहुपदीची कोटी असणार आहे 3. त्यानंतर 513 दिलेला आहे. तर 513मध्ये 513ला आपण x शून्य घातांक असं लिहू शकतो आणि म्हणून कोटी काय येणार आहे, 0 येणार आहे. त्यानंतर x घन प्लस 27 3 हा घातांक मोठा आहे म्हणून या बहुपदीची कोटी आहे 3. त्यानंतर 4p हा एक घातांक आहे म्हणून इथं 1 येणार आहे आणि 0 या संख्येचा घातांक सांगता येत नाही. तर अशा पद्धतीने हा 2 नंबरचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. त्यानंतर बघा, 3 नंबरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या माहितीवरून y हे चल वापरून प्रत्येक बहुपदी लिहा. प्रत्येकी एक बहुपदी लिहायची आहे. तर बघा, कोटी 5 असलेली बहुपदी लिहायची आहे. मग चलाचा घातांक मी 5 घेतलेला आहे. त्यानंतर अशी बहुपदी तयार केली आहे. तुम्ही वेगवेगळे इथं नंबर्स किंवा चल घेऊ शकता. y घ्यायला सांगितलेला आहे त्यामुळे y घेतलेला आहे आणि 5 कोटी आहे त्यामुळे yचा 5 कोटी येणं, 5वा घातांक घेणं हे अत्यावश्यक आहे. त्यानंतर कोटी 4 असलेली एकपदी लिहायची आहे. एकपदी म्हणजे त्यात एकच पद असेल. 3yचा 4था घातांक अशी लिहिलेली आहे. कोटी 8 असलेली द्विपदी लिहायची आहे. तर बघा, 5yचा 8वा घातांक प्लस 2y ही द्विपदी मी इथे लिहिलेली आहे. तुम्ही इथं वेगळी लिहू शकता परंतु इथं yचा घातांक किती आला पाहिजे, 8 आला पाहिजे आणि ही द्विपदीच असली पाहिजे. त्यानंतर कोटी 0 असलेली बहुपदी. तर बघा, इथे संख्या आपण कुठलीही कॉन्स्टंट संख्या घेऊ शकतो. म्हणजे स्थिर संख्या कुठलीही घेतली तरी तिची कोटी काय असते, 0च असते. कारण बघा, इथे जर आपण 3 गुणिले x शून्य घातांक म्हणजेच इथं कोटी किती आहे, 0 आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे कुठलीही कॉन्स्टंट संख्या घेऊ शकता. त्यानंतर प्रश्न 4 काय आहे बघा, गटात न बसणाऱ्या पर्यायाभोवती वर्तुळ करा. तर इथे बघा, x 4था घातांक प्लस 1 आहे, x 3रा घातांक प्लस x वर्ग मायनस 1 आहे, 20 आहे आणि इथे दिलेलं आहे आपल्याला की 2 छेदस्थानी x वर्ग मायनस 3. तर इथं हे पद वेगळं आहे कारण हे वरती गेल्यावर -2 होणार आहे, घातांक मायनसमध्ये येणार आहे. त्यानंतर बघा, यमचा 3रा घातांक प्लस यमचा वर्ग प्लस 4 आणि 3चा 3रा घातांक म्हणजे इथे कोटी 0 असणार आहे. इथे देखील इथे मायनस आहे, वरती गेल्यानंतर प्लस होणार आहे. म्हणजे ह्या पदामध्ये मायनस कोटी आहे त्यामुळे हे पद इथं, ही बहुपदी इथे काय आहे, वेगळी आहे. त्यानंतर इथे बघा, मायनस घातांक आहे, इथे वर्गमुळात घातांक येतोय, इथेही मायनस घातांक होणार आहे. फक्त हीच अशी बहुपदी आहे, इथे मायनस घातांक नाही आहे. ही पूर्ण म्हणजे बहुपदी आहे, बाकीच्या बहुपदी आपल्याला म्हणता येणार नाहीत. तर अशा पद्धतीने हे तिसऱ्या उदाहरणामध्ये हे 2 नंबरचं वेगळं पद आहे. त्यानंतर प्रश्न 5वा बघा, योग्य जोड्या जुळवा. तर योग्य जोड्या जुळवत असताना आपल्याला इथे बहुपदी दिलेल्या आहेत, इथे त्यांच्या कोटी दिलेल्या आहेत.
तर बघा दिलेल्या बहुपदीमध्ये चलाचा सर्वात जास्त मोठा असलेला घातांक म्हणजे त्या बहुपदीची कोटी असते. तर इथे बघा एक्सचा 8वा घातांक आहे म्हणजे इथे सी उत्तर येणार आहे. झिरोची आपल्याला कोटी सांगता येत नाही म्हणून डी येणार आहे. 15चा आपल्याला घातांक इथे 0 सांगावं लागणार आहे, कारण इथं आपण 15 गुणिले एक्सचा 0 घातांक लिहू शकतो. त्यानंतर इथे 2 आहे म्हणून इथं 2 बी येणार आहे. इथे 1 घातांक आहे म्हणून इथं ए येणार आहे आणि इथं 3रा घातांक आहे म्हणून इथं लास्ट 6 नंबरचं 6च म्हणजेच एफ हे उत्तर येणार आहे. तर अशा पद्धतीने हा जोड्या जुळवायच्या आहेत. त्यानंतर बघा खाली दिलेल्या कृती पूर्ण करायच्या आहेत. तर इथे तुम्हाला सिंपल भागाकार दिलेले आहेत आणि आपल्याला फक्त भागाकार लिहायचा आहे. तर भागाकार लिहिताना बघा हा जो भाज्य आणि जो भागाकार आहे यांचा गुणाकार आपल्याला ही दिलेली संख्या म्हणजेच हा भाज्य आला पाहिजे. तर बघा इथे यांचा वर्गाला 2 यांच्या घनाने गुणले तर 2 यांचा 5वा घातांक येतो, म्हणजे इथे उत्तर येणार आहे 2 यांचा घन आणि बाकी काय आलेले आहे 0 आलेले आहे. त्याच पद्धतीने इथे बघा वायचा घन आहे तर वायच्या घनाला कितीने गुणले तर -5 वायचा 5वा घातांक येणार आहे. तर इथं 5 वाय घनाला -5 वायच्या वर्गाने गुणले तर -5 वायचा 5वा घातांक येईल आणि बाकी 0 येईल, भागाकार येईल -5 वायचा वर्ग. त्याच पद्धतीने हे देखील आहे बघा पीचा वर्ग आहे इथे अगोदर. तर पीचा वर्ग सुरुवातीला आपण सुरुवातीला जर पीच्या घनाला गुणलं तर इथे पीचा 5वा घातांक मिळणार आहे आणि म्हणून इथे पीचा घन घेतलेला आहे प्लस आता इथे 9 पीचा वर्ग आहे. ऑलरेडी इथं पीचा वर्ग आहे त्यामुळे फक्त याला 9ने गुणलं तरी 9 पीचा वर्ग होऊन जातं आणि म्हणून दुसऱ्या वेळेस आपण पीच्या वर्गाला फक्त 9ने गुणले आहे आणि 9 पीचा वर्ग आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे इथे वजाबाकी केल्या 0 येते -7 पी. आता पीच्या वर्गपेक्षा इथे घातांक 2 आहे, इथे एकच आहे, आपण भाग देता येत नाही म्हणून आपली बाकी येणार आहे -7 पी आणि भागाकार येणार आहे पीचा वर्ग प्लस 9. त्याच पद्धतीने चौथ्या उदाहरणामध्ये बघा पूर्ण उदाहरण तुम्हाला लिहून दिलेलं आहे, तुम्हाला फक्त इथे गुणाकार करून भागाकाराचं उत्तर काढायचं आहे. तर बघा 2x कितीने गुणले तर 2xचा घन येईल, तर xच्या वर्गाने गुणले तर 2xचा घन येईल म्हणून xचा वर्ग येईल इथे आणि हे 2xचा घन 0 होईल, खाली 8xचा वर्ग येईल. तर 8xचा वर्ग येण्यासाठी या 2xला कितीने गुणावे लागेल तर 4xने म्हणून इथं +4x केलेले आहे आणि इथे बाकी 7 आलेले आहे -7. तर भागाकार आलेला आहे xचा वर्ग + 4x. तर अशा पद्धतीने ही उदाहरणं सोडवायची आहे. हा गुणाकार करत असताना काळजीपूर्वक करा, तुमचे उत्तर 100% बरोबर येऊन जाईल. त्यानंतर बघा खाली दिलेला भागाकार करायचा आहे. तर इथे 2m ने 3mचा चौथा घातांक -14 याला भाग द्यायचा आहे. तर 2mला कितीने गुणले तर 3mचा चौथा घातांक येईल. तर बघा 2mला 3/2ने गुणले 3/2 यमचा 3रा घातांकाने गुणले तर आपल्याला इथं 3mचा चौथा घातांक मिळणार आहे, कारण हे 2 कॅन्सल होतील आणि 3mचा घन आणि हा 1m म्हणजे 3mचा चौथा घातांक राहणार आहे. इथे 0 येईल, -14 घेतले, त्यानंतर इथे आपल्याला -14ला भाग देता येणार नाही कारण हे स्थिर पद आहे म्हणून इथं उत्तर आलेलं आहे 3/2 यमचा घन भागाकार आहे आणि बाकी आलेले आहे -14. त्याच पद्धतीने बघा इथे दिलेला आहे 56 पीचा घन आणि भागिले 8 पी आहे. तर 8 पीला कितीने गुणले तर इथे 56 पीचा घन येईल. तर पीचा घन येण्यासाठी पीचा वर्गने गुणावे लागेल म्हणून पीचा वर्ग घेतलेला आहे आणि 8 56 आहे म्हणून इथं 7 घेतलेला आहे. तर उत्तर आलेलं आहे 7 पीचा वर्ग आणि बाकी आलेले आहे 0. तर अशा पद्धतीने भागाकार सोडवायचा आहे. आणि जर तुम्हाला यामध्ये हे उदाहरणं बघत असताना भागाकार समजत नसेल तर तुम्ही यूट्यूब चॅनलवरचा माझा ह्या चॅप्टरवरील व्हिडिओज बघा, एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला भागाकार समजून सांगितलेला आहे. अगदी हा गुणाकार कसा करायचा तो करून इथे कसा ठेवायचा आणि त्यानुसार उत्तर कसं काढायचं हे देखील सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा बहुपदीला द्विपदीने भागणे. तर इथे अगोदर आपल्याला ही सारणी पूर्ण करायची आहे. बैजिक राशी दिलेल्या आहेत, घातांक रूप घातांकाच्या उतरत्या क्रमाने घातांक रूप मांडायचं आहे. तर इथे ऑलरेडी एक हे सोडून दाखवलेलं आहे. त्यानंतर यमचा चौथा घातांक -7 हे ऑलरेडी उतरत्या घातांकाच्या क्रमानेच आहे. त्यानंतर एक्सचा 5वा घातांक +7x + 6 हे देखील घातांकाच्या उतरत्या क्रमानेच आहे. इथे बघा 9xचा चौथा घातांक हा समोर येईल, नंतर +4xचा वर्ग आणि -4 हे आता इथे उतरत्या घातांकाच्या क्रमाने लिहिलेलं आहे. त्यानंतर इथे देखील वायचा घन अगोदर येईल +15y
वायचा वर्ग येईल -18 नंतर येतील. म्हणजे अगोदर वायची कोटी नाही घातांक, वायचा घातांक 3 नंतर वायचा घातांक 2 अशा पद्धतीने आपण उतरता क्रम लावायचा आहे घातांकांचा. इथे वायचा घातांक 3 ऑलरेडी इथे उतरत्या क्रमानेच मांडणी केलेली आहे, त्यामुळे जशास तसे लिहावे लागेल. त्यानंतर बघा या पेजवरती तुम्हाला काही भागाकाराची थोडीशी मोठी उदाहरणे दिलेली आहेत आणि ते तुम्हाला फक्त उत्तर काढायचं आहे गुणाकार करून. तर बघा अशा पद्धतीने गुणाकार करायचा आहे इथे आणि हे उत्तर तुम्हाला मिळत आहे. y+2ला कितीने गुणले तर आपल्याला वायचा घन मिळेल, म्हणून इथं वायच्या वर्गने गुणले तर वायचा घन प्लस 2 वायचा वर्ग मिळाले, म्हणून इथे लिहिले वायचा वर्ग. त्यानंतर वजाबाकी केल्यानंतर खाली हे पद आलं 7y वर्ग -7y वर्ग प्लस 7y. आता आपल्याला वाय वर्ग पाहिजे, म्हणून मग ह्या इथे दुसऱ्या ठिकाणी आपण y+2ला -7y गुणले, मग आपल्याला -7y वर्ग -14y मिळाले. कारण आपल्याला -7y हे -7y आपल्याला पाहिजे होते, म्हणून आपण त्या पद्धतीने गुणलेले आहे. आणि तसेच आपण शेवटी इथे 21y + 23 आले. आता आपल्याला हा y कॅन्सल करायचा, म्हणजे y+2ला आपल्याला y घेण्याची आवश्यकता नाही, ऑलरेडी इथे y आहे. फक्त 21 येण्यासाठी आपण इथे 21 घेतलेला आहे. 21y अधिक 21 दुणे 42. तर अशा पद्धतीने आपण इथे वजाबाकी केली आणि खाली -19 आलेले आहेत, कारण इथे +42 आणि हे ही बाकी तुम्हाला दिलेली आहे -19 इथे. त्यानंतर बघा इथे काय केलेलं आहे त्यांनी, आपल्याला भागाकार लिहायचा आहे वायचा वर्ग -7y + 21 आणि इथे बाकी त्यांनी दिलेली आहे आपल्याला -19. इथे बाकी त्यांनी -19 लिहिली आहे, पण मला जरा गोंधळ वाटत आहे, कारण इथे प्लस आहे आणि हा प्लस आहे. तर हे दोन्ही जर प्लस असतील तर यांची इथे काय व्हायला पाहिजे, बेरीज व्हायला पाहिजे. चला पुढच्या उदाहरणामध्ये आपण बघूया. यांचा 5वा घातांक भागिले n वर्ग प्लस 1 असं दिलेलं आहे. तर बघा इथे सोडवत असताना आपण काय केलेलं आहे, इथे यांचा 3रा घातांक प्लस यांचा 5वा घातांक प्लस यांचा 3रा घातांक येण्यासाठी n घनने गुणलेले आहे आणि म्हणून इथे nचा घन लिहिलेला आहे. त्यानंतर मायनस आपल्याला nचा घन पाहिजे होता, म्हणून इथे nचा वर्ग आहे ऑलरेडी, म्हणून -nने गुणलेला आहे. तर आपल्याला -nचा घन -n मिळालेले आहे आणि त्या पद्धतीने आपण जर लिहिलं तर आपल्याला उत्तर येत आहे nचा घातांक 3 -n आणि बाकी किती आलेली आहे, n आलेली आहे. तर इथं खाली जी बाकी आहे ती आपण इथं डायरेक्ट मांडून घेतलेली आहे. तर बघा त्यानंतर आपल्याला त्यांनी 2 उदाहरणे सोडवायला दिलेली आहेत. या उदाहरणामध्ये बऱ्याच वेळा मुलं कन्फ्युजन होतात. तर बघा ही उदाहरणे सोडवत असताना उदाहरण तर आपण ह्याच पद्धतीने सोडवणार आहोत, ह्या मागे सांगितलेल्या पद्धतीनेच गुणाकार करून इथे उत्तर लिहिणार भागाकार. तर बघा, परंतु इथे लिहित असताना आपल्याला काय करायचं आहे, आपलं उत्तर जेव्हा येईल तेव्हा आपला भागाकार आणि आपलं भाजक यांचा गुणाकार हा भाज्य आला पाहिजे. जर ह्या दोघांचा गुणाकार भाज्य आला तर आपलं उत्तर बरोबर आहे, 100% समजून घ्यायचं. आणि या दोघांचा गुणाकार जर हा आला तर आपलं उत्तर बरोबर आहे, हे आपल्याला टॅली होतं किंवा आपल्या लक्षात येतं. तर अशा पद्धतीने हा भागाकार करायचा आहे. तर इथे भागाकार आलेला आहे 2m - 4 आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर 2mचा वर्ग + 2च येते, बाकी आलेली आहे 10. त्यानंतर इथे भागाकार आलेला आहे x चा वर्ग + 4x + 16 आणि x चा वर्ग + 4x + 16 आणि x - 4 यांचा जर गुणाकार केला तर यांचं उत्तर x चा घन -64च येते, त्यामुळे हे देखील बरोबर आहे, बाकी आलेले आहे 0. आणि या उदाहरणाची मांडणी ही अशाच पद्धतीने करायची आहे. थोडासा जास्त स्पेस लागणार आहे उदाहरण सोडवायला, परंतु तुम्हाला इथे थोड्याशा स्पेसमध्येच व्यवस्थित लिहिल्यानंतर ठीक आहे, खाली भागाकार बाकी तुम्ही लिहू शकता. तर अशा पद्धतीने भागाकार इथे करायचा आहे बहुपदीचा. तर चला तर मग मित्रांनो, परत भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.